आपल्या आरक्षणाला विरोध जर करते ह्याला जवळ कशाला करायचंय? हा, मग यांनी विरोध कोणाला केला? सगळ्या मराठ्यालाच केला. मराठा आरक्षण म्हणजे सगळ्या मराठ्याला, आपल्या महाराष्ट्रात सगळ्या मराठ्याला टोटल. मग ह्यांना काय करायचं? हे मराठी आपले आमदार खासदार आहेत ना, ह्यांना कशाला जवळ करता? आज आपल्याला विरोध केला म्हणजे आपल्या लेकरा बाळाला झाला, हा सगळ्याला झाला विरोध होतो. ह्यांना त्यांची पोळी भाजी, त्यांच्यापाशी पैसा आणलाय म्हणून त्यांची ते सत्ता भोगी देत. पण आपण बाकीच्यांनी काय करायचं? बाकीच्यांनी सगळ्यांनी मिळून ह्यांना बिलकुल साथ द्यायची नाही, ह्यांना हे करायचं नाही. हा, ह्यांना अजिबात ह्यांना साथ द्यायची नाही, ते कोण्याही पक्षाचा असो. आता फक्त साथ देण्यापुरता हाही एक, पण आता कसं आहे ते बी उद्याच्याला काय काय होतंय, कसं कसं होतंय बघू आता. हा, आणि ते झालं तर बघू ना काय करायचं ते मग सगळेच. आता लोक काय माहितीये का, आपल्यातलेच राजकीय नेते विरोध करतायत. हा, करतात. त्याच्यामध्ये नारायण राणे असेल, म्हणजे ते म्हणतात की इथले म्हणजे बाकीचं जे खरा मराठा तिकडे आहे, मग इथं कोण आहे ते सांगा त्यांना. इथं मराठा कोण त्यांना सांगू ना, पुन्हा मराठा कोण आहे ती इलेक्शनच्या टायमाला देऊ दाखवून. आणि नारायण राणे म्हणजे मराठा असून मराठ्यांना विरोध करतायत, त्याच्याबद्दल काय म्हणणार? त्याच्याबद्दल तो मराठाचा आहे. तो आता मराठा नाही म्हणून बी नाही, पण तो विरोध करतो म्हणजे तो संपत्तीसाठी करतोय, सत्तासाठी करतोय. इकडे भाजपचा गड गेलेला आहे. आता किती पक्षात गेलेले आहेत नारायण राणे? राणे लय पक्षात गेले. ह्याच्यात होते पहिल्याने शिवसेनेत होते, शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमध्ये बी काही दिसाना मिळते, मग आले इकडे भाजपकडे. आता भाजपमध्ये सत्ता भोगायला भेटती. आता भाजप सपाट करायचे त्यांना. हा, नाही सपाट कसे करते? नाही नाही, पांढरे पाहिजे ते. बरं, आता ते झालं. काल अशोक चव्हाण आता बीजेपी मध्ये गेलेत. प्रत्येक जण आपापल्या पक्ष, आता समजा जे याच्यामध्ये गेलं, अजित पवार राष्ट्रवादी सोडून गेले, ते म्हणले राष्ट्रवादी माझीच आहे. एकनाथ शिंदे शिवसेना सोडून गेले, ते म्हणले शिवसेना माझीच आहे. दावा करत राहिले चिन्हावर पण पक्षावर पण. तर मग आता अशोक चव्हाण पण करू शकतील का? नाही, जरी त्यांनी केले तर त्याला त्याच्या मागे आमदार कोण गेले का, अगर कोण गेले त्याच्या मागे? जास्त लोक गेले नाही त्याच्या मागे. आता अजित पवार म्हणजे त्यांनी दाखवले, हे त्यांची शाळा तर लई वेगळी आहे. अजित पवार आणि शरद पवाराची वेगळी. पण शिंदेचं आपल्या उद्धवचं जी झालंय ते 40 आमदार घेऊन आले. ते राष्ट्रवादीवाले मेळच लागू द्यायना त्यांना, म्हणून शिंदेला यावं लागलं इकडं. मग आता राष्ट्रवादीवाले सोबत घेऊन फिरायले, त्याचं मग काय म्हणणार? त्याचं कुणाला घेऊन फिरत? अजित पवारला घेऊन फिरायला. आता ते अजित पवारला उगा ह्याच्यामुळे फिरायचे, सत्यामुळं येण्यासाठी. आणि हे फिरतेच काय शिंदेच्या मनातून नाही का? इथून म्हणत असन शिंदे काय, अजित दादा इथून वरी म्हणत असन, पोटातून म्हणत नाही. आणि ते म्हणणार नाही कोणाला. हा, ह्याला सुद्धा मोजणार नाही. पण आता जे काय सत्ता आहे म्हणून शिनी सत्तेमध्ये राहायचं. हा, नाही तर त्याला सुद्धा मोजणार नाही. आणि महागच तर आरक्षण द्यायला तर जरा थोडं वेळ केली बघा शिंदेने. नाही तर शिंदेचा असा उचाल त्यांनी एक करायला पाहिजे होतं, हे माझा राजीनामा, मराठ्याला आरक्षण देत नाही तर राजीनामा घ्या, माझा पक्षही नको काय नको, मला काय करायचं ते करीन. शिंदे नाचले असते लोक, मराठी लोक त्याला खांद्यावर. हा, नाचलेच असते. आणि अजूनही उद्या जर हे केलं त्यांनी जरा थोडस, अजून बी त्याला नाचते ना घेऊन शेनी. पुन्हा मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्र्यापासून गाजवायला पाहिजे. गाजतील लोक, त्याला हे देतील. बांधवांनो, आपण ऐकत आहात, कारण ह्या सगळ्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातल्या वृद्धांपासून तर लहान मुलापर्यंत एकच प्रतिक्रिया आहेत. मराठा समाजाला आरक्षण फक्त ओबीसी मधूनच पाहिजे. आरक्षणाचा प्रवर्ग हा ओबीसीच पाहिजे. आम्ही दुसरं कुठलं आरक्षण मागितलं नाही. आणि ज्यांनी दुसरं कुठलं आरक्षण मागितलं असेल, त्या 10-15 जण असतील, 5-25 जण असतील किंवा 500 जण असतील, त्या 500 जणांना ते आरक्षण द्या, आम्हाला आमचं आरक्षण द्या, अशी प्रत्येकाची भूमिका आहे. आणि प्रत्येक जण हेच बोलतंय. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद मानव.